नमस्कार मित्रांनो, आपण कोलकाता आणि पंजाब यांच्यामधील होणारे IPL सामन्याचे ग्रँड लीग आणि स्मॉल लीग या टीमबद्दल माहिती घेणार आहोत. प्रथम आपण कोलकाता आणि पंजाब हे लास्टून दुसऱ्या स्थानकावर आहेत व कोलकाता हे वरून दुसऱ्या नंबरवर आहे. आपण डायरेक्ट टीमकडे बघूया. ग्रँड लीगसाठी आपण कोणते पर्याय निवडू शकतो. फिल सॉल्ट हा प्लेअर चांगला आहे व बॅटिंग त्याची चांगली आहे, त्यामुळे त्याला आपण निवडूया. आणि पिच कंडिशन जर बघितली, जर कोलकात्याचं ग्राउंड बॅटिंगसाठी सपोर्ट करणारं असेल तर जितेश शर्माला पहिल्या बॅटिंगच्या वेळेस तुम्ही घेऊन जाऊ शकता व पी सिंगलासुद्धा प्रथम बॅटिंगच्या वेळेस घेऊन जाऊ शकता, कारण आज पंजाबची बॅटिंग चांगली होण्याची शक्यता आहे. नंतर कोलकातामधील रिंकू सिंग हा महत्त्वाचा प्लेअर आहे. रिले रुसव हा ग्रँड लीगचा तुम्ही आज कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन करून जाऊ शकता व मोठी रिस्क घेतली तर तुम्हाला जास्त फायदा होईल. त्यामुळे रिले रुसवला तुम्ही कॅप्टन किंवा व्हाईस कॅप्टन करून जावा. रघुवंशीची बॅटिंग येण्याची शक्यता आहे, पण तो जरा स्लो खेळतो, पण तरीही तुम्हाला 40-50 पॉईंट देऊन जाऊ शकतो, त्यामुळे त्यालासुद्धा तुम्ही निवडू शकता. सुशांत सिंग आणि आशुतोष शर्मा हे दोघे नंतरच्या चेस करताना चांगले खेळतात, त्यामुळे जर पंजाब चेस करणार असेल तर त्या दोघांपैकी तुम्ही एक जण ग्रँड लीगमध्ये घेऊन जाऊ शकता. बाकी ऑलराऊंडरमध्ये तुम्ही नारायणला घेतलं पाहिजे, रसलला घेतलं पाहिजे, सॅम करनला घेतलं पाहिजे. लिव्हिंगस्टन जर प्रथम बॅटिंग असेल तर लिव्हिंगस्टन, आणि दुसरी बॅटिंग असेल तरीसुद्धा लिव्हिंगस्टन घेतलंच पाहिजे, कारण तो बॉलिंगनंसुद्धा पॉईंट देत आहे, त्यामुळे लिव्हिंगस्टन महत्त्वाचा प्लेअर आहे. बॉलिंगमध्ये तुम्ही एक प्लेअर अर्शदीप सिंग ट्राय करू शकता, किंवा तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची असेल तर रघुवंशीला काढून तुम्ही अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे 2 प्लेअर घेऊन जाऊ शकता. हर्षित राणाची बॉलिंग खूप चांगली आहे, तो डेथमध्ये पण चांगले बॉलिंग टाकतो. हर्षित राणा नको असेल तर माझ्या मते तुम्ही ड्रीम टीमसाठी पंजाब जर आज फेवरेट असेल, पंजाब जिंकणारे असेल असं तुम्हाला वाटत असेल तर हर्षल पटेलला बिनधास्त घेऊन जावा. फर्स्ट बॉलिंगमध्ये सुद्धा हर्षल पटेल जास्त कारगर ठरतो आणि सेकंड बॉलिंगमध्ये सुद्धा ठरतो. यामध्ये तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल आणि तर तुम्ही डायरेक्ट रिस्क घेऊन रसलला ड्रॉप करू शकता, कारण रसलची समजा बॅटिंग आली नाही आणि रिंकू सिंग नी सगळे रन केले, किंवा लिव्हिंगस्टनला ड्रॉप करू शकता तुम्ही. लिव्हिंगस्टनला ड्रॉप करू आपण, आणि त्या जागी व्यंकटेश अय्यरची फॉर्म चांगली नाही. जरी तुम्हाला ग्रँड लीगमध्ये खूपच मोठी रिस्क घ्यायची असेल तर त्याला ट्राय करू शकता, नाहीतर तुम्ही रघुवंशीला घेतलं तरी चालेल. रघुवंशी जर कोलकाताची पहिली बॅटिंग आली तर रघुवंशीला घ्या, नाहीतर आपला सेकंड ह्याच्यात वरुण चक्रवर्ती किंवा मिचेल स्टार्क या दोघांपैकी एक जणच घेऊन जावा. जास्त करून बॅट्समनच घेऊन जावा. आणि जर तुम्ही कॅप्टन रिले रुसवला करणार असाल तर जितेश शर्माला डायरेक्ट ड्रॉप करून तुम्ही रघुवंशी आणि बॉलरमध्ये मिचेल स्टार्क घेऊन जाऊ शकता. ही तुमची ड्रीम 11ची टीम अशी बनणार आहे. ग्रँड लीगची टीम आहे ही. तुम्ही ग्रँड लीगमध्ये डायरेक्ट कॅप्टन रिले रुसवला करून जाऊ शकता, आणि VC थोडा रिस्क घ्यायचा असेल तर हर्षदीप सिंगला करा, किंवा हर्षल पटेल हा सेफ आहे, आणि ही अशी तुमची टीम तयार होणार आहे. ही ग्रँड लीगची उत्तम टीम आहे. तुम्हाला ह्यामध्ये चेंजेस करायचे असतील, रिस्क घ्यायची असेल तर अँड्रे रसलला ड्रॉप करून खाली एखादा पंजाबचा किंवा कोलकात्याचा बॉलर तुम्ही वाढवू शकता. अँड्रे रसल कोलकातामध्ये मॅच असल्यावर कधी फेल होत नाही, पण तुम्ही जर रिस्क घ्यायची असेल तर ही रिस्क घेऊ शकता. दुसरी रिस्क तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही अर्शदीप सिंगला घेतलं आहे म्हणजे फिल सॉल्ट याला तुम्ही ड्रॉप करू शकता. फिल सॉल्टची विकेट अर्शदीप सिंग घेणार हे तुम्ही प्रिडिक्शन करून त्याला खाली आणू शकता, व व्यंकटेश अय्यर किंवा खाली एखादा बॉलर वाढवू शकता. असं करून तुम्ही ग्रँड लीगमध्ये कॅप्टन रिले रुसवच पाहिजे, किंवा अर्शदीप किंवा हर्षल पटेल ह्या तिघांपैकी आज टीमचा कॅप्टन कोण ना कोण असणार आहे. त्यामुळे तुम्ही जास्त करून लक्ष ह्यांच्याकडे द्या. नारायणचं जरी 30%-40% लोक कॅप्टन करून जात असतील, पण तुम्ही ड्रीम 11च्या मेगा कॉन्टेस्टमध्ये रिले रुसव किंवा हर्षल पटेल किंवा अर्शदीप सिंग यांना कॅप्टन करून जावा, हे विनंती. धन्यवाद.